मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हणलं की वेळ, वेग, अंतर किंवा ट्रेन या टॉपिकवर 2 ते 3 प्रश्न त्या पेपरमध्ये नक्कीच येत असतात. तेव्हा कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून वेळ, वेग, अंतर किंवा ट्रेन हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एका प्रकारचा एक प्रश्न घेत आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप कमी वेळेचा असणार आहे. म्हणूनच व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर बघूया की प्रश्न कोणता आहे. प्रश्न असा आहे की एका ट्रेनची लांबी 180 मीटर असून 72 किलोमीटर प्रति तास या वेगाने ती जाते. ती 120 मीटर लांबी असलेल्या थांबलेल्या एका ट्रेनला किती वेळात ओलांडेल? तर बघा मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला 2 अंतरांचा उल्लेख केलेला दिसतोय. पहिलं अंतर म्हणजे ट्रेनची लांबी जी की 180 मीटर आहे, ती धावते. आणि दुसरं अंतर म्हणजे 120 मीटर लांबी असलेली ट्रेन जी की स्टेशनवर थांबलेली आहे. आणि पुढे चलून आपल्याला प्रश्न असा विचारलाय की ती धावणारी ट्रेन त्या स्टेशनवर थांबलेल्या ट्रेनला किती वेळात ओलांडेल? तर बघूयात की या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं. आता बघा, आपल्याला जी दिलेली माहिती आहे ती लांबी बरोबर 180 प्लस 120 मीटर. आता 180 ही पहिल्या ट्रेनची लांबी होती जी की धावत होती आणि 120 ही स्टेशनवर थांबलेल्या ट्रेनची लांबी होती जी की स्टँडिंग मध्ये होती. म्हणून दोघींच्या लांबीची आपण बेरीज घेतोय. म्हणून लांबी बरोबर 180 प्लस 120 असं आलं. आपल्याला वेग हा 72 किलोमीटर प्रति तास इतका दिला होता. मित्रांनो, कधीही लक्षात ठेवा की जेव्हा वेग हा किलोमीटर प्रति तासामध्ये दिलेला असतो तेव्हा तो आपल्याला मीटर प्रति सेकंदामध्ये कन्वर्ट करावा लागतो. म्हणून किलोमीटर प्रति तासाचं मीटर प्रति सेकंदामध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी दिलेल्या वेगाला आपल्याला 5/18 गुणावं लागतं. म्हणून वेग बरोबर 72 गुणुले 5/18 बरोबर 20 मीटर प्रति सेकंद इतका मिळाला. आता वेळ आपल्याला काढायचा आहे, वेळ आपल्याला माहित नाही, म्हणून वेळ बरोबर क्वेश्चन मार्क आपण घेतलं. बघा मित्रांनो, लक्षात ठेवा की कोणत्याही परीक्षेमध्ये जर अंतर, वेग, वेळ किंवा ट्रेन या टॉपिकवर प्रश्न आला तर आपल्याला फक्त एक आणि एकच सूत्र वापरायचं आहे, ते म्हणजे अंतर बरोबर वेग गुणुले वेळ. याच्याशिवाय दुसरं कोणतं सूत्र आपल्याला वापरायचं नाही, फक्त थोडं लॉजिकली आपल्याला विचार करायचा आहे. आता अंतर बरोबर वेग गुणुले वेळ या सूत्राला इंग्लिशमध्ये डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इंटू टाइम असं म्हणतात. आता या सूत्रामध्ये आपल्याला दिलेल्या व्हॅल्यू अगदी जशाच तशा ठेवायच्या आहेत. आपल्याला लांबी आणि वेग दिलेला आहे, वेळ दिलेला नाही, म्हणून वेळ जशाला तसं घ्यायचा आहे. बघा, आता जशाच तशा आपण या व्हॅल्यू सूत्रामध्ये ठेवू. म्हणून आपल्याला इक्वेशन भेटलं 300 मीटर बरोबर 20 मीटर प्रति सेकंद गुणाकारात वेळ. आता गुणाकारात असलेलं 20 मीटर प्रति सेकंद हे 300च्या छेदस्थानी येईल. म्हणून 300 भागिले 20 बरोबर वेळ असं समीकरण भेटलं. आता 20नं 300ला भाग द्यायचा आहे, म्हणून 20 × 20 आणि 20 × 15 300. 20नं 300ला 15चा पूर्ण भाग जातो, म्हणून 15 बरोबर वेळ आलं. आता 15 आलेलं आहे, त्याचं एकक काय? बघा, आपल्याला फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू ठेवल्याच्या नंतर आपल्याला भेटलं होतं की 300 मीटर बरोबर 20 मीटर प्रति सेकंद गुणाकारात वेळ. आता 20नं 300ला भाग दिला होता, म्हणून 20 × 20 आणि 20 × 15 300. मीटर मीटर कॅन्सल झालं, राहिलं सेकंद. म्हणून आपल्याला वेळ जो मिळालेला आहे तो सेकंदामध्ये असेल, म्हणून 15 सेकंद हा वेळ असेल. म्हणून मित्रांनो, या प्रश्नाचं शेवटचं उत्तर आहे की थांबलेल्या ट्रेनला जी धावणारी ट्रेन आहे तिनं ओलांडण्यासाठी 15 सेकंद इतका वेळ लागेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. बघा मित्रांनो, तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब मला तुम्हाला शिकवण्यासाठी प्रेरित करतो. तेव्हा व्हिडिओला न विसरता लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.